दादा किती 15 पाव एकच काय 11. आरती सुरू झालेली आहे. आरती सुरू झाली आणि आम्हाला उशीर झालेला आहे. उशीर झाला आम्हाला. तर आता आरती सुरू झाली आहे. आम्हाला उशीर झाला आहे यायला. करमाळी गाडी म्हणून कोकण कन्या गाडी आलो असतो तर आम्ही वेळेत पोहोचलो असतो. पण आता आरतीला सुरुवात झालेली आहे आणि माझा हा पहिलाच दिवस आहे दत्त जयंती उत्सवाचा. दत्त जयंती सप्ताहाला आम्ही 7व्या दिवशी होतो, 6व्या-7व्या दिवशी होतो. पण आज पहिल्याच दिवशी प्रथमच मी आलोय. तेव्हा घटस्थापन झालेले आहेत आणि आता आरती सुरू आहे. चला, यशवी पण आली आहे अंघोळ करून. चला, हे समोर आहे ते श्री गांगेश्वरचं मंदिर. आणि बघा गेट पण एकदम सुंदर सजवलाय.
तर आता दत्ताचं दर्शन घेतलं. आता गांगेश्वर मंदिर आहे, त्या गांगेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहे. आता समोर गांगेश्वर मंदिर आहे, कौलारू असं हे मंदिर, पुरातन असं मंदिर आहे, प्राचीन आमचं असं. बघा रस्त्याच्या शेजारी असं असलेलं पुरातन असं गांगेश्वर मंदिर आहे. श्री गांगेश्वराय नमः. श्री गांगेश्वराय नमः. बघा 2 साळुंके असलेले हे गांगेश्वरचं मंदिर. असं ठराविक ठिकाणी तुम्हाला दिसेल की 2 साळुंक्या शेजारी असलेले गांगेश्वर. गांगेश्वर म्हणजे गंगा ईश्वर, गांगेश्वर. गांगेश्वर आणि श्री गांगेश्वर. पळाले तुमचं नाही गाराणा काय? हा एक गाडी आहेत आणि इथे गाराणाही घालतात गांगेश्वराचं इथे. कोणाचं गाराणा असेल तर गांगेश्वराचा इथे गाराणा मांडला जातो. आता हा 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह, हे 7 दिवस वाजवत राहावं लागते. आणि 7 दिवस 4-4 तासाचे असे प्रत्येक जण वाटून दिलेले आहेत तास प्रहर. आज यांचा प्रहर आहे. किती वाजेपर्यंत आहे तुमचा? 3 वाजेपर्यंत आहे. हा किती ते किती तुमचा? 12 ते 3. 12 ते 3. काय तन्मय पण तयारी करत होता तुम्ही? 3 वाजेपर्यंत तयारी करत होते. तू किती वाजेपर्यंत होतास? काल 2 वाजेपर्यंत. झोपायला लवकर गेला वाटतं. आणि हा जो गेट आहे हा आमच्या इकडचा कलाकार हौशी, ह्याचा सगळं गेट वगैरे असतात लग्नाला वगैरे सर्व हाच पुरवतो. गेट आणि काय काय तुझ्याकडे? मंडप डेकोरेशनचं वगैरे सगळं दिनेश खोत, संपर्क दिनेश खोत यांची आमच्या गावातला सगळा हौशी कलाकार. आणि बुवा पण आहेत, दिनेश बुवा. चल येतो आता. काय बाबल्या, काय वाजला बाकी? ठीक सर. दत्त जयंती सप्ताह चालू आहे. हा 7 दिवस आपला आता अखंड हरिनाम सप्ताह चालू राहणार. आज रात्री आज दिवशी दत्त जयंतीचा उत्सव चालू झाला आहे. म्हणजे 7 दिवस चालू असतो. त्याच्यानंतर आज म्हणजे पहिलं आता रात्री भजन वगैरे रंगीत हे होणार, म्हणजे रंगीत भजन होणार आमच्याकडे. आणि रात्री रथाचा हे काढला जाणार, हत्ती रथ, आणि बाहेर नाच वगैरे ढोल ताशाचे नाचणार. आणि नंतर असा 7 दिवस झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी हत्ती आणि रथ असं दोन्ही मिळून असं हे केले जातं, दिंडी काढली जाते. आणि बाहेरून सुद्धा दिंड्या वेगवेगळ्या येतात, वारकरी येतात, त्याच्यात खूप प्रकारचे असे भजन वगैरे होतात, केली जातात. आणि शेवटी 8व्या दिवशी म्हणजे दही काला म्हणून केला जातो, तो काला असा म्हणून तो एक उत्सव होतो. आणि शेवटला समरत्न हे साजरे केले जाते आणि कार्यक्रमाची सांगता होते. 115 वर्षापासून चाललेला अखंड एकविराती म्हणजे पूर्वांपार चालू झालेला आहे. पूर्वी
मंडप असायचा, झापांचा असायचा. आता आता आम्ही पत्र म्हणजे हे केलं. पाऊस जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी पाऊस पडला होता आणि त्यानंतर आम्ही पत्र्याचा करायचा विचार केला मंडळाने. आणि हौशी आहेत गावातले, म्हणजे आमचा एक इथे आता गावापासून मुंबईपासून लोक आवडीने येतात, आवर्जून येतात. बघा रात्रीचं एकदम आणि हा इथे दत्ताचा रथ ची हातगाडी, दत्ताचा रथ असणार आहे याच्यावरती, या गाडीवरती बैलगाडी समोर आहे. आणि हा कसा आहे मगाशी याची व्हिडिओ केली होती ती बघा.
पालखी निघणार आहे. काय रे टोल घेऊ टोल घेतस मग हा रस्त्यावर ठेवलंस स्टूलावर बसलेस ते टोल घेतस काय ते सांगतात हा बक्षीस मिळवल्यानंतर सांगतात. एक नंबर जो पारो हा तुझे 5 नंबर आता 1 नंबरचा ना जमलेले आहेत. येऊ नाही जमतो हा हा दत्तो काय दत्तो अरे हा दत्तो काय जमलंस नाही नाही भूक लागली आहे दत्ता
वाऱ्याची हे टाकून हे बघा ही वाऱ्याची लटकवली. प्रदक्षिणा घातली. तुझ्याच बाजूक बसतोय, उसळीची वाट बघतस ना. उसळ येता. आता रात्रीचे 1:15 वाजलेत. दत्तजयंती सप्ताहाचा पहिला दिवस समाप्त झालेला आहे आणि हा अखंड हरिनामाचा सप्ताह चालू राहणार आहे. तर उद्या आपण भेटूच, उद्या दुसऱ्या सप्ताहाच्या ह्याच्यात. आणि आता दत्ता आहे कॅमेरा मागे. उसळ पाव दत्त उसळची वाट बघते. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. आणि पुढील व्लॉग दुसरा दिवस असणार आहे दत्तजयंती सप्ताहाचा. चला. बरोबर पाव एक नंबर बाराची ना उसळ. एक नंबर बाराची उसळ आहे. ज्यांचा रात्रीचा बारा असतो, म्हणजे रात्रीचा प्रहर असतो, आता 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत ज्यांचा प्रहर असतो त्यांचा रात्री उसळ आज 1 नंबर गटाचा 12 आहे त्यांच्यातर्फे उसळ पाव. हे नाचून नाचून दमलेत ना त्यांका. तू पण दमलास ना नाचून नाचून. काय किती पाव? 2. दादा किती? 15 पाव. एकच काय? 11.